अधिकारी असणारं व्यक्तिमत्व जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा एखाद्या स्वरूपाचं वर्णन करतात तेव्हा आम्हालाही जरा आश्चर्यचकितच वाटतं. कारण जगद्गुरु तुकोबाराय कधीच जगाच्या मालकाला बाह्य अंगावरनं जज नाही करणार आहेत, त्याची स्थिती बाह्य अंगावरनं नाही ओळखणार आहेत. तरी सुद्धा विठेवरच्या मालकाचं स्वरूप गोड आहे म्हणून तुम्हाला आवडतोय असं जगद्गुरु तुकोबारायांचं वर्णन आहे. इतका देखणा आहेस की दृष्टी पाठीमागे जातही नाहीये. नेमकं हे कुठल्या अनुषंगाने का कशासाठी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे उगच नाही देवा, फार भाग्य प्रारब्ध चांगलं आहे म्हणून तुझी आवड आहे. कारण 4 मुक्त्या आपण सहज सांगतो, मी तुम्हाला सोप्या मराठी भाषेमध्ये सांगते. भगवंताची आवड निर्माण होणं ही पहिली मुक्ती आहे, देवाचा मार्ग मिळणं ही दुसरी मुक्ती आहे, देवापर्यंत पोहोचणं ही तिसरी मुक्ती आहे आणि सगळ्यात शेवट आहे देव होणं. पण याची सुरुवात जी आहे ती आवड आहे. सगळ्यात पहिल्यांदा जो मार्ग मिळतो तो आवडीचा असतो. आता जर प्रॅक्टिकली विचार केला, व्यावहारिक विचार केला तर संसार लोकी जीवनामध्ये आपण प्रेझेंटेशन बघून व्यक्तीचा क्रायटेरिया ठरवतो. तो व्यक्ती कसा आहे, त्याचं राहणीमान कसं आहे, संपत्ती कशी आहे, अधिकार कसा आहे, कुठल्या पदावर आहे, या गोष्टीवरनं त्याचं अस्तित्व किंवा त्याला आपण जो मान देणार आहे याची पूर्तता करतो. विठेवरच्या मालकाच्या मानाचा विचार केला तर विश्वोत्पत्ती आधी हे तवे, उत्पत्तीच त्याची आहे, त्याला किती मान द्यावा. तरी सुद्धा आम्ही काय म्हणतो, साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. विश्वाचा मालक आहे तरी आमच्यासाठी लाजही बाळगत नाही, इतकं प्रेम करतो. माऊली म्हणले किती सांगावं देवा, माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. सर्व काही होतोस की रे. मग माऊली तेच सोप्या भाषेत सांगतात, तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी अमूते. गुरु बंधू माय बाप सगळं काही होशील, आपदी म्हणजे संकट, रक्षिता रक्षण करणं ते काही विसरत नाहीस बाबा. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी तुझ्या दारात आलो, त्या दिवशी कळलं माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा. माझी पहिली मुक्ती तुझी आवड लागणं, दुसरी तुझ्या दारात येणं, जाई नगे माय तया. तिसरं काय झालं, सर्व सुकृताचे फळ मी, आपोआप मी अधिकारी झालो, तुझं दर्शन मिळालं. आणि मग सगळ्यात चौथी मुक्ती काय, बाप रखमा देवीवरू विठ्ठलाचे भेटी, आपोल्या संसाठी करून ठेला. देवानं मला ज्ञानाचा राजा केलं, विष्णूचा अवतार केलं. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी, हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा, सेवती साधू संत मनोवेदिला माझा, हरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा. सगळ्यात शेवटची मुक्ती, जीव दिला पायातळी. सुरू कुठं झालं, तुझं पाहता, तुला पाहिलं आणि आवड निर्माण झाली. असं व्हायला प्रारब्ध लागतं, बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली म्हणून गेली 13 वर्ष तुम्ही आवडीनेच हा परमार्थाचा अट्टास ते करताय. एक तपपूर्ती पूर्ण आहे, द्वितीय तपपूर्तीकडे तुमचा वाटचाल आहे. अगदी सुंदर नामचिंतनाचा अट्टास करताय. जाधवताईंच्या माध्यमातून, त्यांच्या आयोजनातून, सर्वांच्या मदतीतून, सगळ्यांच्या सहकार्यातनं, सगळ्यांच्या उपस्थितीमधनं अगदी नामवंत गायक वादक आमच्या मंगलताई असतील, राणीताई असतील, उत्कृष्ट मृदंगवादक नागेशदादा असतील, सगळ्यांच्या माध्यमातून आमचे हनुमान महाराज असतील, राजेंद्र महाराज असतील, सगळी मंडळी, मैकवले दादा, सगळी मंडळी, सगळ्यांच्या सानिध्यामध्ये हा संकीर्तन सोहळा, एका अखंडित नामसंकीर्तन सोहळ्याला, महिला संकीर्तन सोहळ्याला 13 वर्ष पूर्ण होणं ही सगळ्यात मोठी पुण्याची पावती आहे की 13 वर्ष चिखलीत तो नामस्मरण सोहळा घडतोय. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, ही आवडच पुण्याचं लक्षण आहे. तू आवडतोयस म्हणजे माझ्यासारखा दुसरा पुण्यवानच कुणी नाहीये. उगाच देव आवडत नाही. काही माणसाला म्हणलं कीर्तन आहे बाबा चिखलीत, हा सुंदर सप्ताह चालू आहे, मंडपाकडे जात नाही, ते म्हणतो आपल्याला तसलं पटत नाही. पात्रता लागते ना, बोलल्यावर लोकांना झोमतं माझं, पण कचकच कांद्याच्या गबळाला कधी विठ्ठलाचं नामचिंतन आवडेल का? पॅटर्न अनुसार असतं ना, सोपंच आहे ना. मग सगळीच माणसं येतील असं, आवडीचा भाग आहे तो. कुणाला कशाची कुणाला कशाची, या आवडीला मात्र प्रारब्ध लागतं, फार प्रारब्ध लागतं. एखाद्याला म्हटलं गेलता कीर्तनाला, गेलतो, मजा बघून आलो. काही म्हणले बसलो होतो जरा वेळ, पटलं नाही आपल्याला. काही म्हणले शेवटपर्यंत बसलो, कळलं नाही. चुका नाही तुमच्या,
तुमचे पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही. कीर्तनासारख्या अधिकारी धर्ममंडपात तुमचं मन रमत नाही, सुखावत किंवा स्थिरावत नाही. मायबाप खरंच तुमचा दोष नाही. माऊली हेच सांगतात, पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला भजन करूचा अधिकार देत नाही किंवा करू देत नाही. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. माणसं सहज विचारतात पाप म्हणजे काय असतं. मी तुम्हाला सोपं सांगते. स्वतःच चांगलं कळत नाही याच्यापेक्षा मोठं पाप काय असू शकतं. ह्याच्यापेक्षा मोठं पाप काय असेल की स्वतःच चांगलं कळत. म्हणून तर आम्ही म्हणलो गोमट येते करा माझे भार ओझे तुम्हासी. आमचं चांगलं आम्हाला कळत नाही, ज्याला कळतंय त्याच्यावर आम्ही डोळे झाकून विश्वास ठेवतो. आम्ही म्हणतो माझे चित्त तुझे मिठी पडली, जे काय असेल तर बाबा घालून या भार राहिलो. चिंता नाही करत आहे आम्ही. का नाही करत? कारण विश्वास आहे. तरले तरती हा भरवसा नामधारकाचा ठसा. लिहून देऊ शकतो तरणार. पण काही माणसं लय भारी म्हणतात, अहो लय कथा ऐकल्या, लय कीर्तन ऐकली, 13 वर्ष झालं प्रत्येक कीर्तनाला मंडपात आहे मी, काही पुण्य विण्य लागलं नाही, काय चांगलं झालं नाही. ते काय होतं माहितीये का, एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या, कळलं पाहिजे. कळणं फार महत्वाचं आहे. मी म्हणलं ना, कळत नाही हे सगळ्यात मोठं पाप आहे आपलं. थोडं कळलं पाहिजे की नाही. आणि कीर्तनाला बसलायत, उगं मड्याला बसल्यावर बसू नका, आनंद व्यक्त करा, फील द मुमेंट. ह्या तरी जरा नीट बसल्यात. तुम्ही नुसतं ॲटिट्यूडमध्ये तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कुणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. मी आलोय ते नशीब समज, तू बोल. रोज या येतात, मी आलोय आज, तू बोल. एक ॲरोगन्सने बसलात माहिती, चेहऱ्यावर दिसतं रे दादा. अरे लेक आहे, बहीण आहे, आनंदाने कीर्तन ऐका की. पण या महाराष्ट्रात कोणीतरी कोणाचं तरी कौतुक करावं हे सगळ्यात मोठं कौतुक आहे. का तो कोणी कोणाचं कौतुक करायला तयार, पुढच्याला जमते हे मान्य करायला तयार नाहीच. काय होतं त्याला, एखाद्या वेळेस बहिणीचा, दरवेळेस आपण करतोच की राज्य. थोडं आनंद व्यक्त करायला. आता टाळ्या सुद्धा ऐकून येतात, ही निस्ती वाजतात. अरे वाजवायच्या रे, टाळी वाजवणं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे. एवढं बोलून सुद्धा काही काही धटकुल्यांनी वाजवलीच नाही बरं. त्यांना माझी जिरवायची. तर कीर्तन झाल्यावर म्हणणार लय बोंबलत होती, ज्ञान शिकवित होती आपल्याला, टाळ्या वाजवा म्हणत होती, अख्ख्या मंडपानं वाजवल्या, पट्ट्या निस्ता बसला होता. ॲटिट्यूड नका रे दादा. खरं सांगू का, काही नाही आपल्याकडे. अहंकार करावा, ॲटिट्यूड करावं असं काही नाही. खूप होतं. 6 शास्त्र, 18 पुराण, 4 वेद मुखोद्गत त्या रामेश्वर शास्त्रींच्या. देहूमधलं सगळ्यात विद्वान रामेश्वर शास्त्री, रामेश्वर भट्ट. काय करतात ज्ञानाचं? अहंकार नडला ना, मी ज्ञानी आहे या कारणास्तव जगद्गुरु तुकोबारायांसारखं सामर्थ्य ज्यांनी नजरेआड घातलं आणि विठेवरच्या मालकाचा अधिकार असणाऱ्या व्यक्तिमत्वाला नाकारलं, याच्यापेक्षा मोठं पाप काय झालं? काय करतात ज्ञानाचं सांगा ना. 14 विद्या, 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं, त्यांना ज्ञानोबराय कळले नाही. शेवटी 5 वर्षाच्या मुक्ताईचं पहिलं शिष्य व्हावं लागलं, तेव्हा कुठं ज्ञानाचा अधिकार मिळाला? सामर्थ्य लक्षात घ्या तुम्ही. अहो ताकद लक्षात घ्यायला गेली तर 7 कोटी घरं सोन्याची ज्या रावणाची. थिंक अबाउट इट. विचार करा ना कधीतरी. 7 कोटी नोट जोक, विनोद नाही हा. तुलसी रामायणमध्ये वर्णन आहे. रावणाच्या एका घराची एक चौकट 2250 किलोची आहे बरं का चिखलीकर. रावणाच्या एका घराची एक चौकट, मी तुम्हाला सोपं सांगते, रावणाच्या एका घराची एक चौकट विकली तर 35 वेळा आमदार होता येईल. कळलं त्यालाच कळलं, एवढा जागीरदार होता तो. 35 वेळा सोपं नाही, एवढा जागीरदार आहे तो. बरं एक चौकट आहे का त्याच्याकडे? 7 कोटी घरं म्हणजे 7 कोटी चौकटी. फक्त चौकटी सांगितल्या, भीती ऐकल्यावर मारचाल तुम्ही. एवढ्या जागीरदार आहे ते. सोपं आहे का? 7 कोटी रे, 80,000 बायका माऊली, 80,000, 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू, घरचे एवढे भाऊकीन पाहुणे रावळे मरू द्या. 80,000 बायका, सासरे 1,60,000 म्हणू नका. ज्याच्या जावयानं एकट्यानं 80 केला, सासरा गुणाचा असन का? विचार तरी नको. आपण नाही विचार करू शकत एवढं त्याच्याकडे आहे. नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला रे, गाढव बळी गजानन सटवी करी बाळांतपण. पण ताकद कमी आहे का? नाही, तिन्ना कैलास हलवला हो बाबाने. पण सगळ्यात मोठा शिवभक्त, द नाव मुवमेंट, आत्ताच्या क्षणापर्यंत सगळ्यात मोठा शिवभक्त रावण आहे. रावणासारखी भक्ती नाथबाबा सांगतात, धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. भाग्यवान व्यक्तिमत्व आहे, पण हातानं नाडलं.
अहंकार. कधीही लक्षात ठेवा, ज्या दिवशी आपण देवाचं अस्तित्व नाकारतो ना, त्या दिवशी समजायचं आपण स्वतःचं अस्तित्व नाकारतो. आजकाल शिकली सवरलेली पिढी आहे, त्यांना जर विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, पण कधी भजनात दिसलं नाहीत रे, कधी मेडिटेशन करत नाही तुम्ही, साधना करत नाही, आई वडिलांना मानत नाही तुम्ही, कसं काय बरं? आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात काही वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. तुम्हाला देव आवडत नाही, ती पुण्याईचा भाग आहे. पण खरं सांगू, ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, हे जग तुमचं अस्तित्व सुद्धा मान्य करणार नाही, ही ताकदच ज्याच्यामुळे आहे तो परमात्मा आहे. आपण नाहीच आहेत. अहं वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, तू सूक्ष्मता लक्षात घे. तुझ्या अन्न पचवणारा, तुझ्या जठरामध्ये अग्नी जी वास करते तो मी रे, तो मी जगदीश्वर, तो मी कृष्ण, तो मी राम, तो मी शिव, तो मी विश्वेश्वर. पंचमहाभूत मी, अणुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी. मग मीही तू आणि तूही. हे कधी कळलं? तुझं पाहता आपोआप माझं असं झालं की जीव दिला. कारण ज्या दिवशी कळलं तू मीच आहे, मग सर्वा घटी राम देहा देही, मग हेही तुझ्याच कारणी लावलं रे. भक्त ऐसे जाना जे देही गेले आशा पाश. 7 प्रकारचे पाश मी नाडले. का नाडले? तुझी आवडच प्रबळ झाली रे. आपोआप कळलं मी करतच नाहीये. तुका म्हणे मज बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, शिकविता धनी वेगळाची. हे ज्या दिवशी कळलं मिठी पडली. तुझा झालो रे विठ्ठला. आमचं काय होतं? वर्षात लेकरू मागितलं, लक्षात आहे ना? महाराज म्हणले हरकत नाही, नारळ घे, वर्षात होईल. हा वर्षाने आला, म्हणला भामटा आहे तू, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणले नारळ दुसरा घे, पण भर माणसात बोंबलू नको, झालं नाही है ना. हा दुसरा घेऊन दुसऱ्या वर्षाने आला, म्हणला 2दा नारळ घेतला हो महाराज, एकदाही लेकरू नाही. महाराज म्हणले अरे बऱ्यापैकी माझा नारळ फसत नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले खरे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. ज्याला कळलं ते आयुष्यपत हुशार आहे. सेन्सिबल माणसं तुम्ही, कळतं तुम्हाला. तू 2दा एकटा झाला, तुझी बायको कडे आहे, मला लग्न नाही झालं. नाही कळलं त्यांच्यासाठी होते. कसं काय तुला लेकरू होणार आहे? अरे जिथे श्रद्धा नाहीये, शुद्ध अंतकरण नाहीये, चित्त स्थिर नाहीये, भाव प्रबळ नाहीये, कसा काय परमात्मा मिळणार आहे? साधं विचारते ना चिखलीकर तुम्हाला, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कसा कळणार? ज्याला घरातली बाय कळली नाही त्याला पंढरीची बाय कधी कळणार? माणूस समजून घेता आला नाही, माणसं परमार्थ समजून घ्यायचा प्रयत्न करतात. आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, आम्ही फक्त शुद्ध भाव ठेवतो, विश्वास ठेवतो. आम्ही देव मानतो. का मानतो? कारण आमचा विश्वास आहे की तोच आहे जो आम्हाला सांभाळतो. आम्ही लॉजिक नाही लावत बसत. आणि खरं सांगू का, कधी कधी कीव येते समाजाच्या बुद्धिमत्तेची, किळस येते. याच्यापेक्षा मोठं काय वाईट असू शकतं की स्वतःचं अस्तित्व मोठं करण्यासाठी आजकालची पिढी देवाला सुद्धा नाकारायला मागे पुढे बघत नाही. का तर मला माझं अस्तित्व जगाला दाखवायचं आहे. मी काय सांगू की जगाच्या मालकामुळे मी आहे? जर कष्ट मी करतोय, कर्म मी करतोय, त्रास मला होतोय आणि जगाच्या मालकाच्या कृपेने झालं म्हणायचं, हे समाजाला मान्यच करायचं नाहीये. जो काही त्रास आहे ना दादा, अदृश्य मुलाने संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोके, हा तुमच्या कर्मामुळे. मग संत का सुखी आहेत? संतांना त्रास नाहीये का? तरी पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कुणी हिरावून घेऊ शकलं? समाजाने भलतं बोलले, वेळ ठरवलं, तरी त्यांना कुणी त्यांची शक्ती कमी करू शकलं? त्यांचा अधिकार कुणी कमी करू शकलं? ज्या देहून तुकोबांचा गाथा बुडवला, ज्या देहून तुकोबांना काव्यरचना करू दिली नाही, ज्या देहून तुकोबांना वेड ठरवलं, आज त्याच देहूला, त्याच देहूच्या माणसांना त्याच गाथ्याचं, त्याच देहूमध्ये मंदिर बांधावं लागलं. हे सामर्थ्य संतांच्या अधिकाराचं तर होतं. लोक म्हणतात देव काय करतो? देव संकट दूर करत नाही, देव आलेल्या संकटांना तोंड द्यायची ताकद देतो. काय करतो देव? मराठी भाषा कंपनाने तयार झाली. मराठी भाषा इतकं सामर्थ्य कशात नाही. कधी भाषाशास्त्र शिकलात तर सामर्थ्य लक्षात घ्या, सगळ्यात श्रेष्ठ मराठी आहे. ही भाषा कंपनाने तयार झाली. जेव्हा तुम्ही विठ्ठल, शब्दांचे प्रकार असतात, मराठी व्याकरण आपण शिकत असतो, कंठस्थ्य, ओठस्थ्य, दंतस्थ्य, हे जे शब्द आहेत, विठ्ठल म्हणावं
आणि दर मिनिटाला आपल्या शरीरामध्ये ज्या नवीन पेशी तयार होतात त्या उत्तेजित व्हाव्या, ऊर्जा निर्मित व्हावी. सायंटिफिकली पॉझिटिव्ह एनर्जी जगाच्या मालकाच्या नामचिंतनाने वाढते आणि कितीही संकट समोर आलं तरी विश्वास निर्माण होतो. कुणीतरी पाठीशी आहे, जो आपण सत्य वागतोय त्याचं फळ एक दिवस देणार. समाज आपल्याकडे नजर वर करून बघणार. तो दिवस आपल्या आयुष्यात येणार जोपर्यंत त्याचं नाव मुखात आहे. पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता. देव कर्म नाही बदलत आहे, देव बळ देतोय. म्हणून माणसाने मेडिटेशन करावं, म्हणून माणसाने साधना करावी, म्हणून विश्वास ठेवावा. सगळ्यात मोठी साधना नामसंकीर्तन. साधना पण सोपे, जळतील पापे. सगळ्यात मोठं मेडिटेशन आहे नामचिंतन. बरं त्याला काही काळ वेळ नाम दोन्ही पक्ष पाही, त्याला काही काय वेळ नाहीये. इथेच न लगती सायास जावे सुगे येतो घरा. काय लागतं सांगा ना. देवाचं नाम तुम्ही कुठेही घ्या, कसंही घ्या. नाही तयाविन भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल रामकृष्ण. सांगा ना माय, मध रागाने खाल्ला गोड लागत नाही? लागतो की नाही? अगं तुम्ही माझ्या आहे म्हणून तरी बोला. बोलायला कुठं आपल्याला शिकवावं लागतं का ग माय? बोलायला जमतं की आपल्याला. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायकोनी तुम्हाला माझी कदर नाही. तुमचं घरदार शेतीवाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते. मी काय काय सांभाळ. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. बोलतो का माय आपण? नका लय टाळ्या वाजू, तुम्ही गुणाचे नाही. आम्ही बोलतोय मान्य आम्हाला, पण बोलतो त्याचं कारण तुम्ही आहे. काय लागतं बायकांना आयुष्यात? 2 शब्द प्रेमाने बोलायचं रे दादा. लेख म्हणून सांगतो तुम्हाला, काही लागत नाही बघा. काय ग माय, आधीच बाई खूप सहन करते. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं हिनवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, सगळीकडनं संकट यावी. फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते. फक्त नवरा विश्वास ठेवणाऱ्यांचा. आता वाजवा वाजवा. बघा कशा वाजवलं. चांगल्याला कधी वाजवत नाही. खरं असल्यावर खऱ्याला खरं म्हणत जा. खरं की नाही ग माय? कोण लागतो संसारात चांगला? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं पेटल्यावर तुम्हाला कशाला विचार? येईल अक्कल मला. माझं पेटेपर्यंत सांगा. खरं की नाही? संसारात कोण शहाणा लागतो? मालक. परमार्थाचंही तसंच आहे माय. परमार्थातलाही मालक शहाणा भेटला ना. माऊली म्हणले जरी सख्याचा जिवाळा बाया सासरवासच आहे. तुकोबराय म्हटले तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो. मालक शहाणा पाहिजे. आणि माझा मालक इतका शहाणा आहे काय सांगावं तुम्हाला. उच्च नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती. माझा मालक कसलाच प्रकार बघत नाही हो. तू कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या पंथाचा, स्त्री पुरुष काही बघत नाही. विठेवरचा सवळ्यातला मालक माझा नामदेवरायांच्या कीर्तनात वाळवंटात येऊन सगळ्यांसोबत नाचतो. तितका प्रेमळ माझा मालक आहे. आणि इतका शहाणा मालक भेटल्यावर कसं दुसरीकडे नजर जाईल, दृष्टी न फिरे. आवड लागली हो त्याची आपोआप. नवरा चांगले असल्यावर संसार करायला काय जड आहे सांगा बरं माय? अगं खरं ताकद असते का आपल्यात खूप? द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठ्या उद्योजकाला जे व्यवस्थापन जमत नाही ना, ते व्यवस्थापन रोजची गृहिणी आपल्या घरामध्ये करते. म्हणून तिचा संसार कमी खर्चात सुद्धा सामर्थ्यवंत व्हायची ताकद तिच्या मनगटात असते. खूप करता ग माय तुम्ही. लय गोड आहे माय तुम्ही. लय चिखलीच्या बाया तुम्ही तर लय गोड आहे ग. आई शपथ लय गोड आहे. तुमचं तोंड सोडलं ना लय गोड आहे का तुम्ही. तेवढा एकच फॉल्ट आहे आपल्या. आपल्या इतकी ताकदच कोणात नाही माय. तुम्हाला खरं सांगते इतकी ताकद आहे ना आपल्यात. अगं काय सांगायचं माय तुम्हाला. तुकोबारांसाठी विठ्ठल यावा यात काय नवल. माझ्या आवलीसाठी सुद्धा आलाच की ग. तुकोबारांना 2 पत्नी रखमा आणि जिजा. जिजांना चावली म्हणतो आपण. रखमा आणि लय हौसनं ऐकू नका, त्यांनी काय हौसनं केलं नाही. पहिली केली तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हात टाका तर दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार आहे. दुसरी केल्यावर दुसरीच्या अगोदर पहिलं लिकरू झालं. देव बी लय खतरनाक. देव बी कमी परीक्षा बघतो. 2 रखमा आणि जिजा. जिजाई नाव त्यांचं पण आपण आवली म्हणतो किंवा त्यांचं टोपण नाव आवली होतं. बऱ्याच समाजाला असं वाटतं की आवली फार फटकळ होत्या. पण मी सांगते आवलीसारखी पत्नी भेटणं फार भाग्यवंताचं लक्षण. सोपं नाही जगद्गुरु तुकोबारायांची पत्नी व्हायचा अधिकार मिळणं. सामर्थ्य असणार ना त्या बाईमध्ये. उगाच तुकोबारायांसारखा नवरा भेटला का. आणि मी लेख म्हणून सांगते, व्यासपीठावर सांगते, सध्याच्या परिस्थितीला सध्याच्या युगामध्ये माळकरी परमार्थ करणारी
संतांची सेवा करणारी, त्या विचाराने जगणारी, मोठ्यांचा आदर करणारी, स्वतःकडे अधिकार असूनही त्याचा योग्य वापर करून नाती टिकवणारी मुलगी सून म्हणून भेटणं हे सगळ्यात मोठं भाग्यवंताचं लक्षण आहे की तुमची सून माळकरी, सगळ्यात मोठं. आणि दर रविवारी पिशवीतलं करणारी भाग्यवंताचं लक्षण. तर हे तुम्हाला माहिती आहे. नाही माय, अगं आपल्याकडे ताकद आहे म्हणून सांगते का, तुमच्या हातात आहे. लेकराला पुस्तक वाच म्हटलं, लेकरू पुस्तक वाचत नसतं ग माय. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. संस्कार असतं. आणि काय पुढच्या पिढीला ज्ञान शिकवतो आपण सांगा ना. ही म्हातारी माणसं नुसतं म्हणतात पर्राय गेली, पर्राय गेली, पर्राय गेली. अरे पण का गेली? बिडी फुकू फुकू तुझी थोबाडा आत गेली म्हणून पर्राय गेली. उगाच थोडी गेली. लॉजिक आहे ना दादा. उगाच कशी गेली? ऍटमॉस्फिअर तसं आहे ना, वातावरण तसं आहे. आता हे म्हातारे, याला दिसत नाही आपला जीव भजन करायच्या पे पुढचा गेलाय. आता थरथर हात कापतात आपल्याला, तरी मारुतीच्या वाट्यावर भजन करीत नाही, पत्य चालतं. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो. ही गुणाचं फक्त पोरच वाया गेली. काय पण पिढी आली खरंच. आता या म्हाताऱ्या बायका सुद्धा दारात बसून, आजकालच्या काय पोरी येतोय, ह्यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माय असो, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं माय, किती कष्ट केलं माय, ह्यांना काय झळय माय, सगळं आयतं भेटलं माय, आमच्यासारखं ह्यांना सहन करून जमणार आहे का माय, सगळं आयतं भेटलं तरी किती माज आहे माय. होय ग माय, खरंच की आय ऍक्सेप्टेड. आम्ही मान्य करतो, तुम्ही जेवढं जुन्या पिढीने सहन केलं आम्हाला होणार नाही. जो त्रास माझ्या आईने काढला मला जमणार खरंच नाही जमणार आहे, मान्य करतो आम्ही. जुन्या बायकांनी अर्ध्या अर्ध्या भाकरीवर जीवन काढलं म्हणून आमच्या पिढीला सामर्थ्यवंत आयुष्य मिळालं आणि सुखाचे दिवस आले, हे आम्ही मान्य करतो. माझ्या आजीनं काटकसरीनं संसार केला म्हणून माझ्या आईला सुख लागलं, माझ्या आईनं काटकसरीनं संसार केला म्हणून मला सुख लागतं, मान्य करतो ना आम्ही. पण मला सांगा, ज्या घरातली म्हातारी दारात बसून मिसरी चुळती, की ज्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं, काय आदर्श घ्यावा त्या म्हातारीकडनं आम्ही? ती कुठल्या तोंडाने आम्हाला ज्ञानेश्वरी वाचायला सांगणार आहे सांगा ना. कधीतरी आपण तोही विचार केला बाई, का बरं असं का नसतं ग माय? जर तुम्ही तुमच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची सून तिच्या नवऱ्याचा कसं करणार आहे? जर तुमची सून तिच्या नवऱ्याचा आदर करत नाही, तुमची नात पुढे जाऊन तिच्या नवऱ्याचा काय करणार आहे? तुम्ही धडधड शिवाय देता रे पोरांसमोर. काय पोरं घेणार तुमच्याकडनं सांगा ना. कुठला हरिपाठ वाचता तुम्ही रोज घरात? शब्दाला कारण नसताना शिवी देतो आपण. कारण नसताना काय लेकरं शिकणार आहेत? आणि असं नाकाच्या शेंड्यापासून कितीपर्यंत टाकल्यापर्यंत गण लावला ना, हे अमंगळ असलं ना काही फायदा नाही बरं. पाया पडतो तुमच्या. सगळ्यात महत्वाचं आहे, सगळ्यात भावेविन भक्ती, भक्तीविन बळेविन शक्ती, भावेविन देव नकळे निसंदेह, गुरुविन अनुभव कैसा कळे. आमची अवस्था द्वैताची झाडणी, गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडेल नामी. ती नामदेवराय म्हणतात ना, आमचं आयुष्य याच्यातच गेलंय. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे. उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे, उडत चिमणी सरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके लटके झाले कटके झाले कटके तिथे काढगा एवढे राळे, लटके झाले कटके काढगा एवढे राळे. सोपं आहे. नामदेवरायांचं ही कूट रचना, कूट अभंग म्हणतात ह्याला. हे कुठून किती कुठले तरी कुठूनच कळत नाही, त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर. हो, खोडकर म्हणजे जरा भाषेत हेरफार. लटके, लटक बोलू नको, खोट. लटके म्हणजे खोटे, कटके कुटाने. नामदेवराय म्हणले लटके झाले कटके. माणसं म्हणले काय झालं? अहो गाडग्या एवढं राळ. राळ माहिती तुम्हाला? माय संक्रांतीला भोगीच्या दिवशी आमच्याकडे भोगीची भाजी म्हणजे सगळ्या पदार्थांची मिळून भाजी आणि राळ्याचा भात केला जातो. तुमच्याकडे बाजरी, अहो भाकरी असते, पण मी भाताचं सांगितलं, तुम्ही भाकरी माहिती. आमच्याकडे बी असते की भाकरी ती. खरंय, पण ह्याच्यातच आयुष्य गेलं आपलं पुढचं सांगण्यात. माहित आहे की मला, बाजरीची भाकरी, भाजी आणि राळ्याचा भात असतो. तुमच्याकडे असतो का राळ्याचा भात? नाही. बरं राळं माहिती आहे का? राळं असं तांबडं जरा. राळं फुगून किती फुगल?
ज्वारी इतकं सुद्धा राळं फुगत, ज्वारीच्या दाण्या इतकं सुद्धा राळं फुगत. नामदेवराय म्हणले मी फुगिवलो गाडग्या इतकं फुगलं. एखाद्याच्या घरी जावं, मानधन त्याच्याकडे असावं, त्याच्या सोप्यावर बसावं, ती इतकं फुगतं, ती आपलं काही ऐकूनच घेत नाही, ते त्याचं सांगतं. मी याचा अध्यक्ष, त्याचा उपाध्यक्ष, त्याचा सचिव, त्याचा चेअरमन, त्याचा सरचिटणीस, आपल्याशिवाय गावचं पान हालत नाही, साहेबाचं ना आपलं लय जमतं, ताटाला ताट लावून बसतो आपण साहेबाच्या, आपली बायको सुद्धा लय मोठ्याची असं वाटतं. हान मग मला काय करतो, घालतो का सोप्या डोक्यात माझ्या, तुझ्या सोप्यावर बसले हे चुकलं माझं. पण त्याच्या घरात जाऊन काही म्हणता येत. गाडग्या इतके, कर्म कमी, बोभाटा. आपल्या सगळ्यांचं तसं, करणं कमी, सांगणं जास्त. कोट्यांचा बंगला, बंगल्यावर औपचारिकता म्हणून नाव, मातृपितृ छाया. औपचारिकता. घरात गेल्यावर कळलं मातृवटेवर पितृवटेवर छाया खाटावर. आग लागो तुझ्या बंगल्याला, लिहितो कशाला. मग नको ना दाखवू. माझं सहज मत आहे, जेवढं जमतंय तेवढंच सांगा. मी सामान्य मुलगी आहे, संतांचा अधिकार मिळणार. कीर्तनकार आहे, भाग्य आहे, याच्या पलीकडे काही सामान्य आम्ही. ही मी अशीच आहे, मला हेच जमत नाही, मला तेच जमत नाही, मी हेच खात नाही, ते काही नाही, सगळं जमतं नजरेआड. नजरेसमोर काय चालत नाही. मग जे आहे ते समाजाला दाखवा. मी अशी आहे ना, अशी आहे. एज्युकेशन प्लस स्पिरिच्युअल दोन्ही सांभाळतो आम्ही. जावं लागतं आम्हाला, कॉलेजला जातो आम्ही, ते करून हे करतो रे. आणि गरज आहे बरं का तरुण मंडळी, बहीण म्हणून सांगते, नजरेत नजर घालून सांगते, या जगात डोंट जज बुक बाय कवर ही म्हण लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कवर. इथे तुमच्या सामर्थ्यावरच तुम्हाला मान दिला जाणार आहे. इथे महाराज सुद्धा फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे. किती हुशार महाराज असला आणि सायकलीवर आला, तुम्ही त्याला किंमत देणार. तुमची किंमत देण्याची पद्धत तेव्हाच बदलते जेव्हा पुढचा श्रीमंत असेल. त्यामुळे पैशाला कमी समजायचं. शास्त्राने सांगते 4 पुरुषार्थ माहिती आहेत. 4 पुरुषार्थ: धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला पुरुषार्थ धर्म. धर्मासाठी जगता यायला पाहिजे आणि जीव घाण टाकता यायला पाहिजे. आणि ज्याला धर्मासाठी जगता आलं नाही आणि पैशासाठी धर्माच्या पुढे, पैशाच्या पुढे धर्म सोडून लाचारी करावी लागते, अशाला शास्त्र पुरुष समजत नाही किंवा पुरुषार्थ समजत नाही, जो धर्माने जगत नाही. प्रथम आहे धर्म. दुसरं अर्थ. अर्थ म्हणजे काय? पैसा. नोकरी सरकारी असेल तर पोरगा किती बी काळा भंगारण, किती बी ढोला असू द्या, बायको त्याला नाजूक गुरीच भेटत. तुम्ही किती हँडसम, गुड लुकिंग, जॉ लाईन, 6 पॅक, खिशात दमडी नसली ना, जिची आपल्यापेक्षा कमी पात्रता आहे, अशा छपऱ्या पुरीला सुद्धा होय म्हण की, होय म्हण की, तू तरी होय म्हण, होय म्हण, असे बेकार्यागत मागं लागावं लागतं. स्वतःला सिद्ध करा. स्वतःला सिद्ध करायला मागे पुढे बघायचं. व्यापार टाका, व्यवसाय करा, सगळं करा. नोकरी करताय, साईड बिझनेस करा, काहीतरी करा. घरात सुद्धा पैसे कमवणाऱ्यालाच किंमत आहे. जे कमवत नाही त्याला बायको सुद्धा नीट भाकरी देत. काय करतो रे म्हणती दिवसभर? कष्ट करा, कष्ट, पैसे कमवा. ज्या विठेवरच्या मालकाचा आम्ही चिंतन करतो, द्वारकेचा राजा आहे तो, सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अधिकारानं सांगते मी तुम्हाला, मिळवा पैसे. हे हा समाज आहे. इथे लय अवघड आहे बाबा. इथे देव सुद्धा प्रचारावर आहे. हा, ज्याचा प्रचार जास्त त्याला गर्दी जास्त आहे. देव सगळा सारखाच. पण आमचं महाराष्ट्रातलं क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतं पडतं, पण पंढरपूरला जात नाही. जात शेगाव हाकेच्या अंतरावर आहे, जात नाही जाणार. मुक्ताईनगर जवळ आहे, जाणार नाही जाणार. कारण ट्रेंडिंग देव बाहेर आहेत ना. ट्रेंडिंग मधले देव, देव एकच रे. भरला घनदाट हरी दिसे. पण हे कळण्यासाठी दृष्टी न फिरे, नजर स्थिर पाहिजे. सगळीकडे नाही ना चालत. विनंती आहे या विषयाकडे सामर्थ्यवंत राहा. तिसरं एक काम, ज्याला वासना नाडता आली तो पुरुषार्थाने जमला. हे 3 कमवलं ना, मोक्ष आपोआप मिळतो. काळजी करू नका. सगळ्यात मोठं मोक्षाचं साधन आहे नामसंकीर्तन. साधं आहे का माय? काही लागत नाही, ताकद आहे आपल्यात.
मग ती तुकोबांच्या 2 पत्नी रखमा आणि जिजा. विषयाकडे आलात तुम्ही, लक्षात आहे ना? मी हुकले तरी तुम्ही नका हुकच. लाईनीवर आल्यावर फक्त लक्षात ठेवायचा महाराज. रखमा आणि जिजा, आवली नाव त्यांचं. फार श्रीमंत माय, गरीबाच्या नव्हत्या. पुण्याचं सासरे तुकोबरायांचं, गोळवे सावकाराची पोरगी तुकोबरायची बायको आवली. 3600 एकर ऊस होता तिच्या बापाचा. किती? 3600. चिखलीच्या डोंगरात नव्हता, पुण्यात होता. जागेला किंमत आहे. 3600 एकर ऊस होता. 1425 माणसं बापाला एका दिवशी हाताखाली कामाला असायचे. अशा जागीरदार बापाची गोळवे सावकाराची पोरगी जिजाई होत्या. नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची. काय मोठं मन असेल. तुकोबराय गरीब होते असं 65 लाखांची सावकारकी तुकोबांची. खरं तर तुकोबाराय भीमाशंकरच्या शेजारी गाव आहे त्यांचं, जावळीच्या खोऱ्यामध्ये. तिथून स्थानापन्न होऊन, म्हणजे ज्यावेळेस विश्वंभर बाबा होते तेव्हा ते स्थानापन्न झाले. विश्वंभर बाबांनी ते गाव सोडलं आणि देहूत येऊन राहिले. 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8 पिढ्याची सावकारकी आहे. 25 बैलगाड्या तुकोबांनी कर्जपत्राच्या इंद्रायणीत बुडवल्या. फक्त तुकोबांच्या वाटणीचे 3 भाऊ बाकी आहेत अजून. फक्त तुकोबांच्या वाटणीचा किती बैलगाड्या? 25. कागदांच्या, स्टॅम्प पेपर म्हणू शकतो आपण सध्याच्या भाषेत. त्याच्यावर लिहिलंय की हे घाण ठेव माझ्याकडे, तुला ह्या बदल्यात एवढा पैसा देतो. प्रत्येक कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या. अशा कागदाच्या 25 बैलगाड्या इंद्रायणीत बुडवल्या. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. तो श्रीमंत वारकरी संप्रदाय. कुणाला गरीब समजता तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा शेतकऱ्याचं कर्ज जगद्गुरु तुकोबांनी माफ केलं. काय मन असेल दादा, उगाच आम्ही त्यांच्या अर्थ नाही करत. फार सामर्थ्यवंत संस्कार लागतात त्याला. एवढं करू नाही बायकोनं तक्रार केली, केला संसार. अशीच तुकोबांना भाकरी द्यायला चालले. एके दिवशी पायात काटा मोडला त्यांच्या. शेतकरी ना तुम्ही, बसले थोडेफार. मी काय वाटोळं केलंय बरं तुमचं, बोलत का नाही तुम्ही? हा, म्हणजे सहनशक्ती बघता का माझी? विनंती आहे रे दादा, एक काम करा, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला. गेल्या महिन्या 1.5 महिन्यापासून तुम्हाला बी सवय लागली घ्यायची. घेतलं दोन्ही, कोण कल्याण कोणाचंच केलं नाही तुम्ही, मरू दे तिकडं, पण सवय लागली तुम्हाला. पण ती सवय आता पाया पडते बाबांनो. बोला, मी काय तुम्हाला शास्त्र विचारलं का? आता साधा प्रश्न विचारला. शेतकरी तुम्ही प्राऊड फार्मर रे. शेतकऱ्यात स्वाभिमानानं सांगत जा. बाकीचे कसे सांगतात? चेअरमन, संस्थापक, अध्यक्ष, आमदार, सरपंच, माजी सरपंच, ही सुद्धा कौतुकानं सांगतात रे. कीर्तनाला फोन केला की माणूस आधी पद सांगतो मला. नमस्कार ताई, मी नगराध्यक्ष बोलतो. मी काय करू? मला काय फायदा आहे? तू माझ्याकडे काय काम आहे ते बोल ना. काय पण लोक, त्यांना वाटतं पद सांगितल्यावर काहीतरी फायदा नसतं रे दादा. ते लगेच कळतो की ती व्यक्ती अहंकारित आहे. थोडं विचार करत जा. चला सांगा, शेतकरी ना कौतुकाने. आणि दादांनो, आपण शेतकऱ्याच्या तर सांगायला कधी लाजायचं नाही. असेल आपला बाप फाटक्या धोत्रात, असेल आपली माय फाटक्या पदरात, पण आपल्या घरात कधी भ्रष्टाचाराचा, लाचारीचा आणि कुणाच्या तळतळाटाचा पैसा आला नाही. त्यामुळे आपण शेतकऱ्याचे हे स्वाभिमानानं सांगायला घाबरायचं नाही. आपण कोणाचं वाटोळं करून आपली घरं भरली. बरं इमानदारीनं सांगा ना दादा, आर्मीत भरती होणारी पोरं शेतकऱ्याची का जागीरदाराची? होय का माय? शेतकऱ्याची. आज वारकरी संप्रदायात स्वतःचं तारुण्य पणाला लावून वारकरी संप्रदायाची पालखी खांद्यावर पेलवायची ताकद शेतकऱ्यांच्या पोरात का जागीरदारांच्या पोरात? सामान्य पोरं, शेतकऱ्याची पोरं. हा, वृद्धाश्रमात मायबाप जागीरदाराचे का शेतकऱ्याचे? जागीरदाराचे. ती कुत्र्याचं नाक पुसतो, बाप्पाचं नको वाटतं त्याला. जागीरदार आहे ना तो. वेल एज्युकेटेड, हाय क्लास. सोसायटीला खतरनाक मेंटेन केली आम्ही. जी पोरगी वरातीत नाचते ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचते ती नालायक. ज्या बाईनं अखंडितपणे संस्कार, मर्यादा, संस्कृती सांभाळून संसार केला ती 2 वर्ग कमी शिकली म्हणून लोअर क्लास, आणि जी 2 वर्ग जास्त शिकली पण चपल्या घालून चपात्या लाटती, मोठ्यांचा अनादर करते, ती मात्र हाय क्लास. काय सोसायटी पण हा, विचारांचं काही घेणं देणंच नाहीये. 8-8 दिवस देवघराला आया लागले हिच्या, तरी ती मात्र वेल एज्युकेटेड. आमची माय तुळशीला पाणी घातल्याशिवाय दिवस चालू करत नाही, पण तिला परिस्थितीमुळे शिक्षण घेता आलं नाही म्हणून ती अनएज्युकेटेड. अरे एमए करता तुम्ही, मॅनेजमेंटचे क्लास करता तुम्ही, कधी आईकडे बघा स्वतःची आई कशी संसार करते, घर सांभाळते, हे जर तुम्ही
बारकाईने बघितलं तर तुम्हाला कुठल्याच मॅनेजमेंटच्या कोर्सची गरज पडणार नाही, एवढं सामर्थ्यवंत घर तुमची घरातली माय चालवतो. आजही माझी माय साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तेवढ्यात एक आंघोळ होईल. कुठं शिकणार आहे तुम्ही? कुठल्या मॅनेजमेंट कोर्स मध्ये शिकणार आहात हे तुम्ही? करा ना विचार, काय बाप संसार करतो आपला, विचारही करत जा. पण आम्हाला ज्ञानेश्वरी गाथा, या विश्वात असा एकही विषय नाही ज्याचं वर्णन ज्ञानेश्वरी आणि गाथ्यात नाही. एकही विषय नाही. व्यवहारिक घ्या, सामाजिक घ्या, आध्यात्मिक घ्या, वैज्ञानिक घ्या, काही करा तुम्ही, काही. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टने लावला. अख्ख्या जगाला त्याचं नाव माहीत आहे. 750 वर्षापूर्वीचा काळ आहे. 16 वर्षाचे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचेनी आवेशे प्रगटले तेज लखलखीत दिसे, तर या विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. इट इज सायन्स, इट इज स्पिरिच्युअलिटी. ही आध्यात्मिकता आहे, हे मूळ आहे, विज्ञान त्याचं फळ आहे. चाचूचेनी सांडस आहे, खंडीचे पै पाणी राज हंस आहे. तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पण हे कलियुग आहे. चाणक्य 5000 वर्षापूर्वी सांगतात, हा असा समाज आहे हे ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं आहे का खोटं आहे? चुकून 5 वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. उदाहरण देते, ज्ञानेश्वरीच्या कुठल्या ओवीत लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? कुठली ओवी आहे मला बी सांगा. गाथ्याचं कुठलं प्रमाण आहे, वेदाची कुठली ऋचा, गीतेचा कुठला श्लोक आहे? तरी सुद्धा 90% महाराष्ट्र गरीबातलं गरीब घर आणि श्रीमंतातलं श्रीमंत घर मोती साबण वापरतं. बिकॉज ऑफ ऍडव्हर्टाइजमेंट, क्वांटिटी. सगळ्यांनी स्वीकारलं म्हणून आम्ही सुद्धा स्वीकारलं. सत्य असत्य विचार केला. हा, लहानपणापासून ऐकलं, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. मोती स्नानाची, अभ्यंग स्नानाची नाही, मोती स्नानाची. दिवाळी त्रेतायुगापासून आहे, आत्ताची नाहीये ती. राम आगमनापासून करतो आम्ही. 12 लाख वर्षाचं त्रेतायुग आहे, 8 लाख वर्षाचं द्वापार युग आहे, आणि आता जे कलियुग आहे ना 4,32,000 वर्ष. 4,32,000 वर्ष. 5,000 4,27,000 राहिले. त्रेतायुगाचा 10,000 वर्षाचा काळ होता माणसाचा. द्वापार युग 1,000, कलियुग 100. अजून परमार्थ कमी केला ना, कोंबडी सारखं यायचं जायचं यायचं जायचं. करा पुढच्या पिढीसाठी तरी परमार्थ. कारण त्रेतायुगामध्ये यज्ञ करायचे माणसं, हत्तीच्या सोनेनं तूप ओतलं जायचं, असे महायज्ञ व्हायचे. झाडाला उलट टांगून हजारो वर्ष तपश्चर्या करायची माणसं. आपल्याला किती सोपं सांगितलंय हरी उच्चारणी. किती अजून संतांनी सोपं करावं. हरिमुखे तुझं पाहता. काय अवघड केलं सांगा ना. आसोनी जीवे वेगू, कायच अवघड नाहीये, तरी करायचं नाहीये. या विषयाकडे संसारही सामर्थ्यवंत होतो ग माय. शेतकरी तुम्ही, शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला, काही नवल आहे? शेतकऱ्याच्या पायात काटा मोडला. शेतकरी काटा बघायला पटकन घाई असेल तर पाण्यानं पाय स्वच्छ करतो का? शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थोकाच लावतात. इथे काही हायजीन मेंटेन करायचं नसतं, थोकाच लावायचं असतं. बरं, एका थोक्यात काटा दिसतो तो काय सॉक्स घालून नांगर धरतो थोक्यात काटा दिसायला. 2-4 वेळा लावायला लागतो. आता काटा मोडलाय जिजांना, आवली ना, त्रास झाला त्रैलोक्याच्या नात्याला. माय आहे ना तो, न सांगता तुम्हाला कळू येते. काय माझं पण काय देव आहे दादा, माणसांना कळलं पाहिजे. किती करतोस रे विठ्ठला. पितामह भीष्माने वचन दिलं, कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या रथाचा पाय गेला, बाणावर बाण अर्जुनाला मारला. चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेता देवाला सहन झालं नाही. देवाने सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्मांनी विचारलं, देव आहेस ना बाबा, परमात्मा असून वचन मोडलंस. भगवान श्रीकृष्णाने वरमान करून सांगावं, अरे कृष्ण जरी असलो ना, सगळ्यात मोठं वचन आहे माझं. मी स्वतःचं वचनही मोडेल, पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. कारण भक्ताचं रक्षण करणं हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. स्वतःचं वचन मोडून जो आपल्या वचनाची पूर्तता करतो, नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी माझा. मी फक्त बोलतो रे, करतोस तूच की रे. ते जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा
केलीस तू लेकरांची सेवा केलीस तू कस पांग फेडू कस तुझ्या उपकारा जगी तोडणा उबाळीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड ताळची कळा अभंगाला जोड ताळची कळा माऊलीत मूर्ती विठ्ठलाची विठ्ठला माय बाबा विठू माऊली माऊली जग येस तो आवाज माऊलीत मूर्ती विठ्ठला माऊलीत मूर्ती विठ्ठला फिरत्याचा काळ करते देशी फिरत्याचा काळ करते देशी माती इतका हेसतोय ना आवाज प्रेमान पाहुली चालती पाहुली चालती हरी बोल दुखी संसाराची दुखी संसाराची पाहुली चालती पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाच वितो बासरी म्हणून भजन करीत जा जरा गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला टोचतो का देव का टोचतो बीच होतो माझा टाळी
सांगा, हे समाधान दुसरीकडे मिळणार आहे? दृष्टीनं फिरे, याची आवड लागली दुसरीकडे मन जात, माझे चित्त तुझे. आणि तुम्ही इमानदारीनं सांगा, अशी माझ्या कचकच कांद्याला येणार आहे? कशाला मारता मग, है ना? अरे नजर अशी पाहिजे. शाहिस्तखानाच्या लाल महाला चालल्यात, शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी भीतीने कुठेतरी लपली. शाहिस्तखानाची बायको पळत पळत आली, जय बडा मुझे लगता है शिवा के मौलों ने बदले क्या आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है, पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी की तरफ गंदी नजर डाले. वो शत्रु की हो या अपनी, औरत जात की इज्जत करते हैं. कौतुक बायकोला वाटलं, क्या लगता है आपको शाहपना, तुमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, तुमने नहीं सोचा वो औरत है. फिर शिवा बदला नहीं लेगा? बेशक लेगा. आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ बेगम, जबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी उनकी हो या अपनी, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाते. शत्रु की भी बेटी हो, वो बाइज्जत छोड़ देते हैं. ऐसे हिंदू है वो, औरत जात को देवी समझते हैं. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आपण. काय जगणं पाहिजे आपलं, काय नजर पाहिजे, काय सामर्थ्य पाहिजे, काय पावित्र्य पाहिजे. दृष्टीनं फिरे, तो आणि तोच आवडला पाहिजे. आपली पत्नी सोडून प्रत्येक स्त्री आई बहिणीच्या नजरेनंच बघता आली पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः. जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. हे शास्त्राचं वर्णन आहे, आयुष्यावर लक्षात ठेवा. जिथे बाईला सन्मान नाही, जगाचा मालक तुम्हाला अधिकार देणार दर्शनाचाही नाही. हे काढारे दृष्टीतनं खूप ताकद असते. तुमच्या संसाराला परमार्थ करायची ताकद यांच्यात आहे. विठेवरच्या मालकाला दया आली आवलीची. संसारच कसं केलं तिने, कठीण परिस्थितीमध्ये नवऱ्याची साथ नाही सोडली. जगाच्या मालकानं, विठेवरच्या मालकानं पंढरपूर सोडावून पाठीमागं धावावं जिजांच्या. थांबा म्हणे, जिजा काटा रुतला तुम्हाला, विठ्ठला कळतंय किंवा आम्हाला, पण कसं सांगू तुम्हाला, माझ्या पायातल्या काट्यापेक्षा माझ्या तुकोबांच्या पोटाची भूक जास्त बोचते मला. आधी ती भागवते, मग येते दर्शनाला. विठेवरचा मालक जागेवर थांबलाय. सोपं नाही बरं त्याचं दर्शन. हे ऋषी मुनी तपस्वी हजारो वर्ष तपश्चर्या करतात, जिवंतपणी त्यांचं हाडमांस प्राणी पक्षी खातात, तरी त्यांना देव मिळत. तो अशक्य असणारा विठेवरचा मालक हिच्यासाठी थांबला. त्या पांडुरंग परमात्म्याने हिच्यासाठी थांबावं, तुकोबांना भाकरी देऊन हिनं पाठीशी यावं. विठेवरच्या मालकानं विचारावं, आता तरी पाय बघू द्या. जगाच्या मालकानं, पंढरीच्या बापानं त्या माय माऊलीचा पाय स्वतःच्या हातात घेतला. काय भाग्य असेल त्या आवलींचं, काय अधिकार असेल. स्वतःचा थुका लावून काटा दिसतो का पायला? त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानं विद्वान 4 याला लावला. सरपंचाला नाही, पण सरपंचिनीला लय झोंबलं. तुमची नाही, पंढरपूरची. आम्ही एकालाच मानतो. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. 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 तिथी नमो काशी, काशी वाला. तिथी नमो काशी, सुभासी विठीवर. तिथी नमो काशी, सुभासी विठीवर. तुम्ही संत माया एवढा उपकार करा, या भजन तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही संत माया एवढा उपकार करा, या भजन तीर्थवरी दाखवा दिनाचा सोयरा. आम्ही सामर्थ्यवंत. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विठेवर देव कोठे. कुठे सांगा ना, इतकं सामर्थ्यवंत ठिकाण. प्रत्येक देवाचं दर्शन 100-150 फुटाच्या अंतरावर आहे. आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवून आहे. सांगा ना, असं वैभव पंढरपूर सोडून कुठे? काय किती प्रेमळ म्हणायचा माझा मालक, बघा ना. मग काय हरकत आहे मिठी पडली? तो जर अधिकार देतोय मिठी मारायचा तर काय हरकत आहे सर्वस्वी त्याचं व्हायला? काही हरकत नाही. नो हे सारिता देव देतो ना तेवढं सामर्थ्य तुम्हाला या विषयात, जगाच्या मालकाने. पण राग रखमाईला आला.
शेवटी बायको ना ती, वाईट वाटलं तिला विठेवर. तसं तिला प्रत्येक वेळेस वाईट वाटतं, कारण तिच्यापेक्षा जास्त भाऊ भक्तालाच दिला जातो. वाईट वाटलं तिला. का हो म्हणली विठ्ठला, मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घोंगराचा आवाज ऐकू येतो तुम्हाला, अर्धा तास झाला थुका लावताय, काटा दिसना होय. एवढं तुम्हालाही कळतं की माय, विठ्ठलाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का ग? मग का हो वागता असं विठ्ठला? काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणारे हे आम्हीच आहे आणि काटा काढणारे हे आम्हीच आहे. तुकोबाच्या अर्धांगिनी आहेत त्या. तुळशीपत्र ठेवलं तुकोबानी संसारावर, कधी विचार नाही केला लेकरा बाळांचा. अगं काय सांगावं माझ्या तुकोबाचा संसार, एका लुगड्यावर संसार केला ह्या बाईनं त्यांचा. एका लुगड्यावर एवढ्या जागीरदाराची पोरगी, अहो तुकोबानं तेही ठेवलं नाही. दारात एक मुलगी आली, 22-23 वर्षाची असेल, हातात लेकरू होतं. जगद्गुरु तुकोबारांना म्हटली, तुकोबा पंचकृषीत नाव ऐकलं तुमचं, संत आहात म्हणे तुम्ही, फार मोठं मन आहे म्हणे तुमचं, देहूला जगवलं म्हणे तुम्ही. लहान वयात लग्न झालं, लहान वयातच नवरा गेला, नवरा गेलाचा कलंक समाजाने माझ्या मस्तकी मारला. कुटुंबाने समाजाचं ऐकलं, मला कलंकित अलक्ष्मी पालत्या पायाची म्हणून लेकरासहित घराबाहेर काढलं. 1.5-2 वर्षाचं लेकरू हातात घेऊन गावभर फिरले मी, पण कधी कुठल्याच चुकीच्या मार्गाने गेले नाही. कष्टानं कमवलं, लेकराला खाऊ घातलं, पण या नादात माझ्या अंगावरची साडी जीर्ण झाली याचा विचार कधी डोक्यात आला नाही. लेकराला एवढंच शिकवलं, स्वाभिमानाची शिळी भाकरी सुद्धा लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा जास्त समाधान देते. खायचंय तर कष्टाने खा, कुणाच्या लाचारीचं कधीच पदरात घेऊ नकोस. पण हे सगळं सांगताना स्वतःचा पदर फाटला. तुकोबा, समाजाला बाईच्या पोटाची धग दिसत नाही, पण फाटलेल्या पदरातनं उघडं पडलेलं अंग मात्र प्रत्येक जण नजर भरून बघतो. माझं पोट भरलंय की नाही हे कधी कुणी विचारलं नाही, पण पोट भरण्यासाठी चुकीच्या मार्गाने येतेस का हे मात्र प्रत्येकानं विचारल्याशिवाय सोडलं नाही. फार कष्टानं जगले तुकोबा. तुम्ही भाऊ आहे म्हणे, आई आहे म्हणे, बाप आहे म्हणे, संत आहे म्हणे, तुमच्याकडे काही सुद्धा तुम्ही मागणार नाही याचा विश्वास आहे. म्हणून असेल साडी घरात तर टाका या बहिणीच्या पदरात. तुकोबांनी कणगीवर वाळू घातलेलं लुगडं, जे आवल्या मातीचं एकच होतं, आणि आवली माता त्या कणगीच्या बाजूला आंघोळ करत होत्या. हडकायला घातलं होतं ते पुन्हा तसं नेसायचं होतं. विचार नाही केला, तेच लुगडं वळलं आणि ह्या माय माऊलीच्या पदरात टाकलं. हाही विचार केला नाही की आता आपली बायको काय नेसून बाहेर. कसं आम्ही संत म्हणू नये सांगा? स्वतःचा संसार उघड्यावर टाकून पुढच्याच्या संसाराची लाज राखायचं सामर्थ्य ज्यांच्यात आहे ते पांडुरंगापेक्षा कमी तरी कसे, आणि आम्ही त्यांच्याकडे दुःख मांडू तरी कसं नाही. वाहे माऊलीचे कळतं की हो त्यांना, आणि त्यांनी संसार राखावे, त्यांचा संसार उघड्यावर पडावा, जगाच्या मालकाला कसं मान्य होईल? एवढं अधिकारी व्यक्तिमत्व तुकोबांचं. त्यांची बायको ती धोतर नेसलं तुकोबाचं आणि बाहेर पडली. अशा बाईच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला नाही तर काय गरज आहे सांग बरं मला? सांगा ना तुम्ही, काय चुकलं विठ्ठलाच? आणि सांगा काय ताकद असते बायका? विठेवरच्या मालकानं अधिकार दिला. जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. आपलं घरानं काही देवापर्यंत पोचूच दिलं नाही कोणी. घराने तुम्ही समाजाचं चांगलं, देव करेल तुमचं. काहीतरी दुसऱ्यासाठी जगून बघा, किती समाधान मिळतं. आणि दुसऱ्यासाठी जगलात की तुमचा संसार विठेवरचा मालक सांभाळतो, हे विश्वासानं सांगतो संत. तुम्ही फक्त दुसऱ्या करा कधीतरी विचार, काय होतं, काय फरक पडतो दादा? पण हे बोलायला सोपं आहे, करायला अवघड आहे दादा. लोक नावं ठेवायला एक नंबर आहे. किती करावं तुम्ही, किती करा, काही करा आयुष्यात, माय माऊली आपलं तर लय अवघड. संसार केला तरी वाईट आहे, नाही केला तरी वाईट आहे. बोलली तरी वाईट आहे, नाही बोलली. हसली तरी वाईट आहे, नाही हसली. शिकली तरी वाईट आहे, नाही शिकली. कीर्तन केलं तरी वाईट आहे, नाही केलं. कायच करावं बाबा. साडी घातली तरी वाईट आणि फेटा बांधला तरी वाईटच. काय करू काय? मला तर मी ना खरं सांगू, फार मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका माझ्या, 24ची आहे मी.
चालू वयाच्या 5व्या 6व्याला केलं, त्यात बी काही नवल नाही ग माय. माझा बाप माळकरी, आयुष्यभर माझ्या बाबांना आयुष्यभर पेटी वाजवली भजनात, माझ्या आजोबांना आयुष्यभर पखावाज वाजवला भजनात. माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या 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 पंजा बी माळकरीच होता ग. परमार्थ त्यांनी केला आणि फळ मला भेटलं ग माय. त्यांनी परमार्थ केला, आवड त्यांना होती, आम्हाला आपोआप लागली माय. काही लागलं नाही आम्हाला. माझ्या वडिलांची निरासे का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, काही नाही, सगळं ऐकतंय बघा माय. तो लय सण लय चांगलं आहे तेवढं, वाईट आहे तेवढंच. पण आयुष्यात एक मात्र कळलं, प्रामाणिक राहायचं ते स्वतःशी, समाजाशी नाही. जे आहे ते समाजासमोर मांडायचं. मी फारच सात्विक आहे, मी फारच संत आहे अशी आहे बाबा. सामान्य आहे, संसारिक आहे, आईबापाची लेक आहे, बहिणीची बहीण आहे, भावाची बहीण आहे, पलीकडे काही नाही, सामान्य. खूप संकट वाटायला यावे, खूप दुःख पदरात पडावं, लोकांनी इतका त्रास द्यावा की सहन होऊ नये. त्या दिवशी कळावं, जोपर्यंत विठेवरच्या मालकावर विश्वास आहे आणि स्वतःशी प्रामाणिक आहे, एक दिवस असा येईल जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. तो दिवसही आणायची ताकद मनगटात पाहिजे. काही नाही लागत, मिठी पडली त्याला म्हणायचं मागे पुढे उभा राहे, आली आघात तू बघ बाबा काय असेल ते. तुका मने घालू तयावरी वाहू हा संसार, मला फक्त तुझ्याविषयी प्रेम आहे, आपण दुसरीकडे कुठं जाणार. हा एवढं मात्र पाहिजे. दृष्टी न फिरे तुझ्याशिवाय दुसरं आवडता कामा नाही, तू आणि तू. बरं किती देखण्यास दिला शंकराचार्याचं वर्णन आहे बघा. अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति हिरण्यम मधुरम अधरम मधुरम वतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. कसं तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मग म्हणलं मिठी पडली आपोआप तुझा झालो की रे विठ्ठला. पण हे झालं कधी, माझे चित्त तुझे आता कुठे धावे म्हण, तुझे चरण देखली या भाग गेला. तुला पाहिलं देवा, तसं तुला पाहिलं हरीने माझे हरिले भानवित. पाहिलं नंदाचा तिने वेधेले, आपोआप मन तुझ्याकडे गेलं. ही अवस्था झाली. तुझा पाहता सामोरी दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे माघारी, दृष्टी न फिरे, दृष्टी न फिरे माघारी. सगळ्यात आपट चंचल कशामुळे, सगळ्यात बेकार आहे ना. विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला विवेकी बनवतो, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरत होते कोण आहे, मन आहे. पण तुला पाहिलं आणि सगळ्यात पहिल्यांदा मनच तुझं झालं. आता काही उरलं नो हे सारिता. मन गेलं म्हणजे मी आपोआप, मी कुठेही असू दे माझं मन कुठे आहे, माझे चित्त तुझे, माझं मन तुझ्या जवळ आहे ना. आपोआप मिठी पडली. शरीराची गरज नाही ना, आत्मा परमात्म्याशी संलग्न झाला ना. आत्मा निर्गुण निराकार, न्यायशास्त्र सांगतो आत्म्याला कुठलं रूप नाही. आत्म्याचं रूप म्हणजे ज्ञान आहे. ज्ञानाची संगत करावी माऊली सांगतात. या ज्ञान भक्ती सहज भक्तो एक वटला मज, तुझी मीही केवळ तुझं श्रुतही आहे. नीट आहे का. ज्ञान भक्तीने परिपूर्ण झालो, तुझ्या दारात आलो. तुझ्या दारात आल्यावर कळलं तू कोण आहेस, तू कळल्यावर कळलं मी कोण आहे. आपल्या दोघांचा संबंध कळल्यावर कळलं मी आणि तू एकच आहे. आम्हा तया परस्परे एका नामाचीच अंतर आहे. तुझ्यात आणि माझ्यात फक्त नामस्वरूपी फरक आहे, बाकी काही फरक. मग हे कळलं. देव पहावया तेथे देवाची होणी, देव माझा मी देवाचा, हीच माझी. कारण इथे सत्य काय, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. बाकी सगळं जगत भास, इमॅजिनेशन, कल्पना आहे. आम्ही जे जगतोय ते सगळी कल्पना आहे. सत्य तू आहेस, तू सत्य कळला, माझे चित्त तुझे. तू कुठल्याही रूपामध्ये आवडतोस देवा, मला फक्त मनातून स्मरता आलं पाहिजे. करारविंदेन मुखारविंदेन विनिवेशयन्तं
वटस्य पत्रस्य पुटेशयानं शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव बोला श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव जीवे पिपस्वामृतामृततीव जीवे पिपस्वामृतामृततीव गोविन्द दामोदर माधवेति श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारी हे नाथ नारायण हे नाथ नारायण हे नाथ नारायण जेव्हा तुझा अधिकार कळला त्याच्या तुझ्याशिवाय कोणीच सामर्थ्यवंत वाटलं आपोआप तुझा झालं आपोआप काय स्वरूप आहे देवा तुझं हा प्रेम पाहिजे रे इतकं निस्वार्थी पाहिजे 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढत होती प्रेमाची प्रचिती करायला उद्धवाला देवानं गोकुळात पाठवलं त्यानं बघितलं काय सुंदर रांगोळी काढली उद्धवाने विचारलं आई काय गोड देव काढला हो एवढा भारी देव काढायला जमलं कसा अहो हात थरथर कापतात तुमचे दिसत नाही तुम्हाला एवढं वय असताना एवढी सुंदर रांगोळी त्या आजीनं सांगावं काय सांगावं उद्धवा रोमा रोमात बसला रे तू त्याला पाहिलं आणि आपोआप त्याची झाले डोळे झाकून हात फिरवला तरी त्याचाच चेहरा उमटतो बघ इतकं प्रेम इतका आवडतो दृष्टीनं फिरे मिठी पडली त्याची झाले रे त्याची झाले आपोआप उद्धवा एवढं प्रेम म्हणे मग देवाची रांगोळ चुकली म्हातारी म्हणली शक्य नाही चुकली काय चुकलं रे उद्धवा माझा कृष्ण चुकला माझ्याकडून चुकला शक्य नाही रे उद्धवा अहो आई फक्त प्रेम असून चालत नाही ज्ञानही लागतं पाय नाही काढले तुम्ही देवाला देवाला पाय नाहीत का कृष्णाला आहेत ना हो उद्धवा पाय आहेत की देवाला पण पाय होते म्हणून तर मला सोडून मथुऱ्याला गेला तिथं त्याचे पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे पण रांगोळ मी काढली उद्धवा यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा म्हणून रांगोळीत पायच नाही काढले बघ उद्धवा खरं सांगा रांगोळीतला देव जाईल का पण देव जाऊ नये म्हणून जिने रांगोळीत पाय काढले नाही तिचा भाव काय असेल माझे चित्त तुझे ती आहे तर गोकुळात पण तिचं मन कुठे भगवंताजवळ आहे मिठी पडली कृष्णार्पण आहे तिचं मन असं प्रेम पाहिजे रे देवाला पाहावं त्याचं भाव बरं काय देव आहे ती गवळणदाशी देवाला भक्तीनं वर्णन करते देवा काली काली आले को काली काली आले को के फंदे क्यों ना ले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे मुरली वाले हमें जिंदा रहने दे काली ते पिवळा पितांबर डोक्याला मरपूस ते सावळं स्वरूप तुझं समोरून ये ना आप इस तरह
स्वरूप रे देवा तुझं. मीराबाईंनी तर कधी पाहिलाही नाही. ती मीराबाई म्हटली ज्या दिवशी दिसशील ना मी नसेल. काय स्वरूप असेल तुझं. श्याम सावरे मेरे श्याम सावरे, श्याम सावरे मेरे श्याम सावरे, जाने कब होगा वो नजारा, तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, कुछ मांगो नहीं दोबारा, तुझे मिल जाए 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 सारी दुनिया छोड़ दूं, छोड़ दूं, कुछ मांगो नहीं दोबारा. काय प्रेम असेल मध्ये, काय तो दिवस असेल. तुझे मिल जाए सारी दुनिया छोड़ दूं, जीव दिला पाया तळी, कुछ मांगू नहीं दोबारा. तुम्ही शब्दाकडे लक्ष द्या, चालीकडे जाऊ नका. लोकांची घाण सवय असते, लोक चालीवरच जातात. कळलं त्यालाच कळलं. लोक शब्दाकडे लक्ष देत नाही, चालीकडे लक्ष देतात. शब्दांकडे द्या. काही नाही देवा, तुझ्या झळ आलो, अक्षरशः तुझा झालो. कारण इतकं चंचल मन, चंचल त्याचे 10 प्रकार. मनोमत करो मेघो मारणी मधून मरुत महामधुवर कटोमच मकार दश चंचल. सगळ्यात पहिलं मन आहे, इतकं चंचल आहे. माकडाला दारू पाजली. कुणाला पाजली? माणसं म्हणतात माणसाला पिल्यावर कळत नाही. माकडाला कसं सुधर? माणसं काय म्हणतात पिल्यावर कसं कळत नाही. आता मार मार मारतं बायकोला राती, सकाळी म्हणतात नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. एवढंच बरं कळत नाही, हात वावळून घ्यायचा बरा कळतो. आता काय करायचं? पिला ना टोपलं बरं, शेळीच्या लेंड्या समोरून येऊन ठेवायच्या. कळत नाही त्याला. त्याला म्हणायचं काळं म्हणू काय, ताकद वाढती गोड लागतात का? कळत नाही ना. खाईल का? व्यसना आड सगळं लपवतात, सगळं कळतं. नाटकं करतंय, सगळं कळतं त्याला. कळत कसं नाही, सगळं कळतं. ताकद येते. आणि हे ते डोक्यातनं काढून टाका, गोळ्यानं इंजेक्शननं दारू सुटती. अशी इंजेक्शन गोळ्यानं दारू सुटली असती ना, आई शपथ सांगते, या महाराष्ट्राच्या माय मावल्यांनी मंगलसूत्र ऐकलं असतं पण इंजेक्शन आणलं असतं आणि झोपीतच दिलं असतं. घे 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 कडून जानवारा घे, मी आल्या जिंदगीचं वाटोळं केलं घे. घरादारात पाहुण्या रावण्यात किंमत. मला कीर्तन झालं की म्हणतात ताई त्यांना सांगा हो, ते लय पियत आहे. अरे ते संताचं ऐकत नाही, आपलं काय ऐकणार आहे? संगत एकदा चुकीची लागली की माणूस कुणाचं ऐकत ते मन तयारच होत नाही. भगवंताने स्वतःच्या रथात बसवलाय कर्णाला आणि गंगेच्या किनारी नेऊन सांगितलं, अरे येड्या गाबाळ्याचा नाहीस तू, कान उघडून ऐक, सूर्याचा मुलगा तुला आंधळ्याच्या पोराशी मैत्री शोभते का करणा? अर्जुना इतका अधिकार आहे तुझा आणि कशामुळे अशा अधर्माच्या संगतीला लागलायस? कर्णानं सांगावं, काय सांगावं कृष्ण तुम्हाला? सगळं ऐकलं मी, तरी पण मला वाटतं संगत सोडू नये दुर्योधनाची. फार मोठ्या मनाचा दिलदार दुर्योधन आहे. एवढं सांगूनही कर्णानं देवाचं ऐकलं. आता तुम्ही माझं कान देऊन ऐका. संगत याला म्हणायची जी देवाचं सुद्धा ऐकू देत. आपल्यासारख्याचं काय ऐकू देणार आहे? हा, एवढं अधिकारी व्यक्तिमत्व देवाचं ऐकत. संगत रे. विश्वातले 2 नंबरचे विद्वान आहेत द्रोणाचार्य. 1 नंबरचं विद्वान दशरथ राजा. 2 नंबर विठेवरच्या मालकांना ज्यांना गुरु मानावं, त्यांच्या चरणाला हात लावून रथात बसवा, एवढा अधिकार ज्या द्रोणाचार्याचा. त्यांचा मुलगा संगतीनं वाया गेला. त्यांच्या मुलाचं नाव अश्वत्थामा. संगत दुःशासनाची, जयद्रथाची, इन्मिकाची, शकुनीची, दुर्योधनाची असल्याच्या संगतीनं विश्वाचा मालकाचा गुरुचा असणारा पोरगा अधर्मानं जोगतो, वाईट कर्मात साथ देतो. म्हणून म्हणलं देवा हे नगच पाप पुण्य उग मिठी पडली, खरं खोटं नकोच. तू माझा मी तुझा, ह्याच्या पलीकडे काही भानगड नकोच बाबा. दृष्टी न फिरे
चुकीच्या ठिकाणी नकोच मन जायला, तुझ्या ठिकाणी आलं. माकडाला दारू पाजली, कुणाला पाजली? दारू पाजल्यावर ही चुचावला, कुणाला? ही चुचावल्यावर भूत लागलं. माकड किती पळण. मरकटो सुरापानम यत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा भविष्यात. एवढं चंचल माकड होईल ह्याच्यापेक्षा 100 पटीनं चंचल मन आहे. पण देवा जसं तुला पाहिलं, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, माझे चित्त तुझे पाया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया, मिठी पडली पंढरी राया. मन गेलं, आता कोण राहिलं? नामस्वरूपी शरीर, ज्याचा काही फायदा. कारण मन जिकडे गेलं तेचकडं नाही जरी गेलं तरी ते कुठे. आता तुम्ही इथं बसलाय, मन इथं नाही, काय फायदा आहे का शरीराचा? निम्या बायका तर घरात असत्याल, संपत आलंय. आला असेल का? जेवला असेल का? काय म्हणतो गेल्यावर? निम्या बायकाचं एवढं चालू असेल डोक्यात. अहो चालू कीर्तनात एक बाई अशी करीत होती. म्हणलं काय करते माय? म्हणली कुलूप लावलंय, वडून बघते इथं. काय पण गत आहे, असली जिंदगी झाली हो आपली. काय सांगायचं तुम्हाला. त्याच्यामुळं थोडं आपलं आम्ही बाबा मनाचा जिकडं मन, ह्याचा काही फायदा. ते तुझ्या ठिकाणी आलं. आता नोहे सारिता माऊली हेच सांगतात बघा. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. 12 फुटाचा मिठाचा हत्ती केला, सागरात नेला, 3 तास धुतला, माघारी आणला. तुम्ही हे का? कशाचा हत्ती येतो? कुठं नेलाय? काय केला? येईल का? मीठ निर्माण कुठून झालं? मग पाण्यात गेल्यावर काय झालं? देवे दिला. ज्या दिवशी कळलं त्या दिवशी देवाजवळ गेलो की मी राहिलो. नोहे सारिता. आता कोणी वेगळं करू शकत नाही. लवण मीठ लवण मिळविता. तीच माऊली म्हणतात ती लवणाची कुंजरे, कुंजरे म्हणजे हत्ती. ती लवणाची कुंजरे सुदली या लवण सागरे, नोहेची माघारे परती जेवी. अगदी अवस्था तशी होते. मग मला सांगा हे गेलं काय आणि राहिलं काय? तुका म्हणे एक मरणीची उत्तमची उरे. 16.5 वर्षाची कानोपात्रा वेश्येची पोरगी ज्ञानोबरायांच्या वचनावर पंढरीच्या गाभाऱ्यात जाऊन नाचते. बिदरचा राजा त्याची नजर तिच्यावर जाते. अहो बिदरच्या राजानं बोलवावी, तिनं येऊ नये, सैनिकानं पाठीमागं लागावं, जीवाच्या आकांतानं कानोपात्रेनं पळावं, विटेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवावा. अहो महाराज वेश्येची म्हणून समाजानं कधी पायरी चढू देऊ नये, तिला विटेवरच्या मालका चरणावर मस्तक ठेवायचा अधिकार मिळावा. तिनं सामर्थ्यानं विचार करावा. आता जर मी लांब गेले तर पुन्हा जवळ येऊ शकत नाही, समाज येऊ देणार नाही. त्याचा आणि विठ्ठलाचं एक स्वरूप व्हावं. कान्होपात्रेनं एका क्षणात पांडुरंगाच्या चरणावर देह सोडावा, जीव दिला पाया तळी. देवानं तरी काय कमी केलं? अनंत ब्राह्मणाच्या स्वप्नात येऊन सांगितलं माझ्या लेकीनं देह सोडलाय माझ्या चरणावर, आज्ञा आहे माझी, तिची समाधी माझ्या गाभाऱ्यातच पाहिजे. आज पंढरीच्या गाभाऱ्यात कान्होपात्रेची समाधी आहे. विचार करा ना, ज्या लोकांनी जिला स्वीकारलं नाही, आज विठेवरचा मालक तिची गाभाऱ्यात समाधी बांधतो. आजही कधी पंढरपूरला गेलात, लाईनीनं दर्शन घेतलं, तुम्हाला एक झाडाची फांदी आडवी लागते. ती फांदी कान्होपात्रे समाधीवरचा वृक्ष आहे, त्याला मस्तक लावल्याशिवाय जाता येत नाही. नामदेवराय म्हणले देवा तुझ्या दर्शनाला आलो, हिला का मस्तक लावायचं? कोण छाटछूट पोरगी? तुझ्या आधी हिचं का दर्शन घ्यायचं? भगवंतानं सांगावं नामा माझ्या चरणावर देह सोडला म्हणून मस्तक लावायचं नाही. देह सोडला पण ज्ञानोबरायांचं वचन मोडलं नाही म्हणून मस्तक लावायचं. काय अधिकार असतो दादा? जर विठेवरच्या मालकाच्या गाभाऱ्यात वेश्येच्या मुलीला समाधी मिळत असेल तर मी काय म्हणते, संसारिक आहे आपण, काय हरकत आहे? जीव दिला. एवढा समर्पक पाहिजे की काही झालं तरी तुझं नामचिंतन सोडणार, जीव देईल पण परमार्थ सोडणार. असा पाहिजे तर देव मिळतो. कोरोनात ज्यानं माळा काढून अंडी खाल्ल्या त्याला काही शक्य नाही. तसल्या भामट्याला आंध्रात नेऊन हाणला पाहिजे. तुझं कसं म्हणजे तू माणूस आहे का? तुला जर देवावर विश्वास नाही, तू परमार्थ करतो कशाला? सोपी गोष्ट आहे. काळाचेही काळ लढीवाळ विठ्ठलाचे. कशाने येते महाराज? काही नाही, फक्त मुखात नाव यावं, विश्वास आपोआप येतो. काय करावं? काही नाही म्हणे, फक्त आणि फक्त हरिमुखे सदा नामघोष करू, तेने सदा चित्ता सर्व सुख ल्यालो. आपोआप आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंदती. फक्त भजन विठो पाय राखो माय,
सामर्थ्याने जीव घाण टाकू पण तुझं नामचिंतन सोडणार नाही, एवढी ताकद ज्यांच्या परमार्थात आहे, अवस्था त्यांची आहे. नो हे सारिता म्हणून आम्ही म्हणतो, तू किता तुलनीसी ब्रह्म तुकासी आरे, मनो निरामीश्वर चरणी मस्तक ठेवी, आरती तुकाराम. ज्या मातीवर चालवती ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते, ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले, मृत झालेला मुलगा उभा टाकून नामस्मरण करतो. एवढी ताकद ज्यांच्या शब्दात आहे, तो पांडुरंगाचा अवतार समजून आम्ही त्यांच्या गाथ्यांच्या वचनावर चालतो. एवढा अधिकार मिळतो फक्त आणि फक्त दृष्टीनं फिरे विश्वास असल्यावर. मंथोनी नवनीता तैसे घे वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. अगदी सामर्थ्याने चालू असला नामस्मरण सोहळा. आज स्त्री सप्ताह म्हणू शकतो आपण. त्याचा दुसरा दिवस, त्यानिमित्ताने माझ्याकडेही सेवा आली. परम भाग्य समजते रेणुकाताईंच्या माध्यमातून, त्याचबरोबर आमचे गुरुबंधू पुरुषोत्तम दादांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. तुमच्या भागाचं, तालुक्याचं, महाराष्ट्राचं वैभव असणारे पुरुषोत्तम दादा पाटील, त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे आली. त्यांचेसुद्धा मनस्वी आभार मानते. आणि अख्खा पूर्ण भागच अगदी कुटुंबाप्रमाणे आहे. फक्त सेवेपुरतंच नाही तर कौटुंबिक सुद्धा ज्यांच्याशी सगळ्यांशी नाती आहेत, अशी सगळी मंडळी आहे. त्यामध्ये आमचे श्यामदादा असतील, श्यामदादा इसरुळकर असतील, त्याचबरोबर आमचे राजेंद्र दादा असतील, अगदी गोड कुटुंब ज्यांचं, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. आमचे हनुमान महाराज असतील, अगदी वाईट काळापासून जे सामर्थ्याने सोबत आहेत, त्यांचेसुद्धा मनस्वी आभार. सगळी 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 मंडळी, तुम्ही सगळे मायमाऊल्या इथं सामर्थ्याने उभा आहात. साष्टांग दंडवत आहे लिकीचा तुमच्या चरणावर. तुमच्यामुळे या मंडपाची शोभा आणि वैभव दोन्हीही सामर्थ्यवंत घडतंय. चरणावर साष्टांग दंडवत आहे तुमच्या. अगदी सामर्थ्याने तुम्ही इथं उभा आहात. एवढी ताकद माऊलींनी तुमच्या पदरात टाकावी, एवढं सामर्थ्यवंत तुम्हाला घडवावं. विनेकरी आई असतील, सगळ्या मायमाऊल्या असतील, चोपतार दादा असतील, मनस्वी आभार. अगदी गोड सुंदर सष्टीमडे दादा असतील, त्यांचे मनस्वी आभार. उपस्थित सर्व मायमाऊल्या पुरुष मंडळी सगळ्यांच्या साष्टांग दंडवत. त्याचबरोबर अगदी गोड पखावा चन्नी वाजवला असे आमचे गोकुळ दादा, नागेश दादा असा, ते गोकुळ काल होते, नागेश दादा असा सुंदर पखावा ज्यांनी वाजवला. अगदी गोड शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखी वाजवायची ताकद ज्यांच्या बोटांमध्ये आहे, असे नागेश दादा, चरणावर साष्टांग दंडवत या बहिणीचा तुम्हाला. सगळे उपस्थित महाराज मंडळी, कीर्तनकार मंडळी, अगदी गोड सुंदर, अगदी गोड ज्यांचं गायन आहे अशा आमच्या मंगलताई, गोड स्वभाव आहे. त्याचबरोबर आमच्या राणीताई, या बहिणी तर आहेतच, मैत्रिणी तर आहेतच, सहसंगिनी तर आहेतच, पण त्याचबरोबर कलेसोबत त्या कलेला जपायची नम्रताही त्यांच्यामध्ये आहे. चरणावर साष्टांग दंडवत तुमच्या. त्याचबरोबर माझ्यासोबत आलेल्या दोघी असतील, श्रद्धा असेल, जया असेल, दोघींचे मनस्वी आभार. सगळे खारीचा ना खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आहे, एवढंच सांगते. मग ती ऐकण्याची सेवा असू द्या, कष्ट करण्याची सेवा असू द्या, कुठली असू द्या, खारीचा ना खारीचा वाटा ज्यांचा या संकीर्तनामध्ये आहे, तो विठेवरचा मालक त्यांचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही, हा व्यासपीठावर विश्वास देते. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. सगळे कॅमेरे दादा, तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार. काही चुकलं असेल क्षमा, बोलताना 5 मिनिटं उशीर झाला, क्षमस्व. तुम्हाला सगळ्यांचे मनस्वी आभार आणि सेवेला विराम. ज्ञानेश्वर